सो हा व्हिडिओ जो आहे हा खूप मोठा असणार आहे, लाईक किती 8 मिनिट्स वगैरे. सो गेट रेडी विथ मी फॉर नवरात्री एडिशन, की नवरात्रीला कसं तयार व्हायचं आहे आपल्याला. सो मी स्किन प्रेप स्टार्ट केलेला आहे. प्रायमर आहे फर्स्ट, त्याच्या आधी मी सगळं स्किन प्रेप करून घेतलेलं आहे, लाईक मॉइश्चरायझर वगैरे, आणि मगच नंतर स्टार्ट केलं आहे. तर कधीच विसरू नका त्या स्टेप्स. आता नेक्स्ट येते फर्स्ट मेकअपची स्टेप आहे आपली कलर करेक्टर. मला डार्क सर्कल्स आहेत, सो मी डायरेक्ट कन्सिलर नाही वापरणार आहे. तुम्ही माझ्या बेसिकवाल्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल और शिकलाच असाल की डायरेक्ट आपण कन्सिलर लावायचं नाही आहे ब्लॅक अंडर आईज और स्पॉट्सवरती. कलर करेक्ट करा अँड देन स्टार्ट करा. आता इथे मी वापरलं आहे एल्फ कॉस्मेटिकचं ग्लोवालं फाउंडेशन. ते फाउंडेशन नाही आहे, ते ग्लो सिरम टाईप आहे. लाईक आपण फाउंडेशन आणि हायलायटर तुम्ही बघितलं असेल की मिक्स करून लावतात, त्या टाईपमध्येच आहे, बट ते फुल कव्हरेज नसतं. सो आपल्याला फाउंडेशन लागणार आहे. सो बऱ्याच लोकांना माहिती आहे मला मेबलिनचे प्रोडक्ट्स आवडतात, मी यूज करत असते. ते अफोर्डेबल आहेत आणि इझिली आपल्याकडे मिळतात. सो हे आहे मेबलिनचं फिट मी 12 आवरवालं. मी न्यू ट्राय करते आहे. एकदम आधी लहानपणी ट्राय केलं होतं, पण त्याचा फॉर्म्युला आता चेंज झालेला आहे. ते पण प्रॉपर फुल कव्हरेज देतं, बाकीचे जसे फाउंडेशन्स देतात, आणि स्वस्त पण आहे. सो तुम्ही हे वाला फाउंडेशन घेऊ शकता. माझा शेड आहे तो मी मेन्शन करते कमेंट्समध्ये. सो हे वाला तुम्ही बघू शकता की फुल कव्हरेज दिलेलं आहे त्यांनी. ह्या स्टेप्स मी अशाच फॉलो करते प्रत्येक वेळेस मेकअप करताना, आणि मला काही बदल पण नाही करायचा आहे, कारण की हे माझ्यासाठी आता लाईक माझ्यासाठी बनलेल्या स्टेप्स आहेत या, आणि तुम्ही पण या स्टेप्सने जाऊ शकता. आता मी कन्सिलर सगळीकडे लावून घेते आहे. कन्सिलर असं करायचं आहे आपल्याला की लाईक तो 10-15 मिनिट और 10 मिनिट तुम्ही तो तसाच ठेवायचा. लाईक तो त्याला तिथे त्याच जागेवर मॅरिनेट होऊ द्या तुमच्या कन्सिलरला, मगच प्रॉपर ते ब्लेंड पण होणार आहे आणि चांगलं पण दिसणार आहे. मूव्हिंग टू नेक्स्ट, इथे मी करते कॉन्टोर माझ्या फेसला. शॅडोज क्रिएट करते मी माझ्या फेसवरती. तर अशा प्रकारे सगळं कॉन्टोर स्क्लप्ट करून घ्यायचं आहे. तुम्हाला एक स्ट्रक्चर द्यायचं आहे तुमच्या फेससाठी. सो ते आहे कॉन्टोरिंगचं काम, ते करतं. आणि मी ब्लश पण लावून घेतलं आहे आणि ब्लेंडिंग स्टार्ट केली आहे. या डिरेक्शनला तुम्हाला ब्लेंडिंग करायची आहे. सो मेकअपमध्ये ब्लेंडिंग खूप इम्पॉर्टंट आहे, त्यानेच तुमचा मेकअप चांगला दिसणार आहे. चांगले ब्रशेस घ्या, त्यांनी तुमचा ब्लेंडिंग गेम लाईक 100% होईल. नॉर्मली तुम्ही जे रँडम ब्रश घेतात त्यांनी काही होणार नाही. लाईक तुम्ही एकदाच इन्व्हेस्ट करून टाका ब्रशेसमध्ये, आणि ते तुम्हाला लाईक लाईफ टाईमसाठी टिकेल. सो ब्लेंडिंग करताना मी पहिले सगळं कॉन्टोरवालं करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्येच मी लाईक ब्लश पण केलेला आहे, आणि मी माझ्या फेसला मला थोडासा असा कट द्यायचा होता, म्हणून मी चिक्सवरती आपलं काय म्हणतात कन्सिलर लावलेलं आहे. त्याच्यामुळे थोडासा कट शार्पनेस मिळेल माझ्या फेसवरती. कन्सिलर ब्लेंड करणं सर्वात जास्त इम्पॉर्टंट वाटतं मला माझ्या रुटीनमध्ये, कारण की मला हे डार्क सर्कल्स आणि मला थोडं माझा असं कॉन्शियसनेस सगळा त्या डार्क सर्कल्स भोवतीच फिरतो की अरे काळे दिसत आहेत का. सो आता मी ते सगळं एलिमिनेट केलेलं आहे मेकअपनी. सो प्रॉपर ब्लेंड करणंच इम्पॉर्टंट आहे. आता आयशॅडोकडे वळूया. सो मी इथे कन्सिलर लावून घेतलं आहे माझं बेस म्हणून, त्याच्यावर मी पावडर लावलेलं आहे. अँड मी स्टार्ट करते माझं आयशॅडो विथ ब्राऊन शेड. माझ्या बेसिक आयशॅडो ट्युटोरियलमध्ये तुम्ही पाहिलं असेल की एव्हरी टाईम तुम्हाला ब्राऊन शेडनी स्टार्ट करायचं आहे. सो प्रॉपर आयशॅडोच्या ब्रशनीच ब्लेंड करा ब्राऊन शेड पूर्ण तुमच्या आयलिडला. ती आहे स्मोकी आईजची स्टार्टिंग. स्मोकी आईज सर्वात इझी आहे, कारण की तुम्हाला डायरेक्ट पूर्ण ब्लॅक कलर लावून टाकायचा आहे तुमच्या आयलिडला, आणि 2 शेड आपल्याला ब्लेंड करायचे आहेत. जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसंच करा. खूप इझी आहे. तुम्ही हा जो ब्लॅक स्मोकी आयवाला लुक कुठल्या पण याच्यावर करू शकता फेस्टिव्हजमध्ये. सो हे खूप लाईक 5 मिनिटात वगैरे होतं, कारण की तुम्हाला 2 शेड वापरायचे आहेत, ब्लॅक आणि ब्राऊन. आणि जर तुम्हाला अजून थोडंसं ग्लिटरी हवं असेल तर मग याच्यावरती ग्लिटर करायचं आहे, ते आपण करणार नाही आहेत आत्ता तरी. सो फक्त एवढंच आहे स्मोकी आईजसाठी. आता जो आधीचा ब्राऊन शेड होता सेमवाला तो घ्यायचा, आणि ह्या ज्या 2 लाईन तयार झाल्या आहेत ब्लॅक आणि ब्राऊन मधल्या, त्याला आपल्याला प्रॉपर ब्लेंड करायचं आहे.
तर तुम्हाला ब्लेंडिंग करताना सर्क्युलर मोशनमध्ये ब्लेंड करायचं आहे, ब्लेंडिंग ब्रशने ब्लेंड करायचं आहे. सो अशा प्रकारे आपला स्मोकी आय लुक झालेला आहे. आता येतं आहे बेकिंग प्रोसेस. आपण पावडरने आपला फेस सेट केला नव्हता, तर अंडर आईज खाली जास्त क्रीज लाईन्स तयार होतात. तर मी तिथे असं एका ट्रिकनी ते काढून घेते क्रीज लाईन्स. तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल ट्रिक काय आहे. सो मी ते असं क्रीज लाईन्स काढून घेतल्या आहेत. आता पावडरकडे वळती आहे. पावडर मी 2च वापरते, ते पण कॉम्पॅक्ट, नो लूज पावडर. पावडरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलंच असेल की लाईक मी 2च पावडर वापरते. एक आहे मॅक आणि एक आहे मेबलिन. त्यांनी मी आईज आणि ऑल ओव्हर द फेस सगळं सेट करत असते, कारण की मला पावडरी लुक नको आहे. तुम्हाला तो व्हिडिओ डिटेलमध्ये बघायचा असेल तर तो आहे इंस्टाग्राम और यूट्यूबवरती पण असेलच. सो तुम्ही तिथे बघू शकता. काही स्टेप्स राहिल्यात आपल्या आता मेकअपच्या. सो माझे नेक्स्ट स्टेप येते आयब्रोज. आयब्रोज मला खूप डार्क आहेत, तर मी तिकडे जास्त काही वापरत नाही, पण मी आत्ता हायलाईट करते आहे माझ्या आयब्रोज. ते मी क्रीम वापरते पॅक कॉस्मेटिकचा ब्राऊन शेडमधला टू हायलाईट माय आयब्रोज. तुम्ही त्यांनी प्रॉपर तुमच्या आयब्रोज पण बनवू शकता. नेक्स्ट येते हायलायटर. मला थोडासा ग्लॅम लुक हवा आहे. नवरात्री आहे, फेस्टिव्ह आहे, तर मी हायलायटर लावून घेते आहे चिक्सवरती और थोडा आयब्रोजच्या खाली, नोजवर वगैरे तुम्ही लावू शकता. सो त्यांनी एकदम छान आपला लुक खुलून दिसतो, स्पार्कली दिसतो. सो हायलायटर पण कधी विसरू नका. खूप छान वाटतं हायलायटर लावल्यावर पण फेस. अँड नॉट लास्ट बट ते लिपस्टिक. मी लिप कॉम्बो यूज करते आहे, बोथ सेम कलरचे. तर हे आहे ब्राऊन लिप लायनर आणि थोडंसं ब्राउनिश और पिंकिश शेडमधलं, काय म्हणता येईल त्याला, कुठला कलर आहे काय माहिती तो. पण हां, हे आहे लिपस्टिक. हे पण आहे मेबलिनकडून. आय लव्ह मेबलिन, तुम्हाला आत्तापर्यंत कळालंच असेल. हे पण लिपस्टिक छान आहे. आय डोंट नो का त्याचे रिव्ह्यूज खराब आले आहेत एवढे, पण लिपस्टिक इज गुड. आता नंतर येतं आहे काजळ. वॉटर लाईनला छान काजळ लावून घ्या. आणि मग नेक्स्ट आपण करतोय मस्कारा. हा आहे मेबलिनचाच मस्कारा. हा नवीन मस्कारा त्यांनी लॉन्च केलेला आहे, बबलवाला. लाईक सिंगल कोट तुम्ही लावलं तरी तुम्हाला एकदम फॉल्स लॅशेस लावल्यासारखा लुक मिळतो. सो तुम्ही हा परचेस करू शकता. मस्ट हॅव आहे एकदम. जस्ट लाईक दॅट आपला मेकअप संपला आहे, झाला आहे. होपफुली तुम्हाला कळालं असेल. नवरात्रीला तुम्ही नक्की ट्राय करू शकता स्मोकी आईज और हा वाला बेस. अँड या दॅट्स अबाउट इट. थँक्यू सो मच.